नरेंद्र प्रताप सिंह अपने सभी प्रयागराज के हिंदू भाइयों के साथ हम लोगों ने शोभा यात्रा निकाली थी। और जैसा कि हम लोग पहले से ही आंदोलनरत हैं, सिकंदरा जो प्रयागराज के सिकंदरा में जो रोजा का मेला लगता है गाजी मियाँ के उपलक्ष्य में, गाजी मियाँ के नाम पे, उस मेले को हम लोग बंद करवाना चाहते हैं। गाजी मियाँ की जो मज़ार है पूरी तरीके से अवैध है, उस मज़ार को भी हम लोग हटवाना चाहते हैं। उसी के रूप में आज हम लोगों ने उसी मज़ार पे हम लोगों ने भगवा ध्वज फहराकर अपना विरोध प्रदर्शन व्यक्त किया है, क्योंकि वहाँ पे उस मज़ार के अंदर पहले से ही हमारे हिंदू देवी देवता, हिंदू सती और जो है बड़े पुरुष परिहार की वहाँ पे पूजा होती है। तो ये पूरे देश में इकलौती ऐसी मज़ार है जहाँ पर हिंदू देवी देवता भी मौजूद है। नमस्कार, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। दोस्तों, और एक बार देश जलेगा, और एक बार कटेंगे लोग, और एक बार क्या एक दूसरे को काटेंगे लोग। डर लग रहा है इस बात का, क्या अनहोनी ना घट जाए, क्या कोई अनहोनी ना बन जाए इस देश में। ऐसे ही कई माहौल चल रहा है देश में, जो एक दूसरे के तरफ इतने लड़ रहे हैं, इतने एक दूसरे को नफरत करने लग रहे हैं, ऐसा इस देश में लग रहा है। पता नहीं वो मंजर कब आएगा। हम आशा करते कि वो मंजर कभी ना आए। दोस्तों, ये आप जो पीछे से सीन देख रहे होंगे, ये जो आप कुछ फुटेज देख रहे होंगे, सच में ये देख के तो ऐसा ही लग रहा है। मित्रांनो, प्रयागराजमधील ही एक घटना जी त्या ठिकाणी गुंबर किंवा जो मजार आहे त्यावरती 2-3 लोक त्यावरती चढली आणि भगवे झेंडे फडकवायला लागली। ही घटना आहे 6 मार्च रामनवमीच्या दिवशी। रामनवमीच्या दिवशी सगळीकडे गळाभेट चालू होती, सगळीकडे एकमेकांना पाणी पाजत होते, एकमेकांना आदराने सन्मानाने आणि गळाभेट करून रामनवमी साजरी केली जात होती। तिथंच दुसरीकडे मनेंद्र प्रताप सिंग नावाचा एक व्यक्ती, जो इलाहाबाद युनिव्हर्सिटीचा म्हणजे एक इलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचा स्वतःला एक विद्यार्थी समजतोय आणि बीजेपीचा एक कार्यकर्ता, जो स्वतःला हिंदू समजून प्रयागराजमध्ये कुठल्याही पद्धतीचा मजार किंवा दर्गा असायलाच नको अशी त्याची भूमिका घेऊन तो त्या मोर्चाला किंवा त्या बाईक रॅलीला मार्च करतो आणि त्या ठिकाणी त्या दर्ग्यावरती किंवा त्या मजारवरती जाऊन वरती चढतोय आणि तिथं निषेध व्यक्त करतो। मित्रांनो, हे जे प्रकरण पाहिल्यानंतर किंवा ह्या ज्या घटना पाहिल्यानंतर असं काळजामध्ये धस्स व्हायला लागलं, कारण की जिथं एखाद्या गोष्टीचा विरोध आला त्याचा प्रत्युत्तर मात्र नक्कीच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते। पण एखादा नाही करत असेल प्रत्युत्तर तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की एक मूर्ख झाला त्यासोबत दुसरा महामूर्ख असायला नको। पण जर का दोघांच्याकडून जर का प्रत्युत्तर किंवा दोघांच्याकडून जर का ह्या अशा पद्धती प्रकरण घडायला लागली तर देशात हाहाकार मचेल। मित्रांनो, त्यांनी यात्रा काढली, जे काही मार्च काढलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही पाहतोय आपण, हा फक्त याच्यामध्ये आपण सर्वसामान्य माणूस गुरफटला जातो। कुठली ना नेत्याची लोक येतात, ना आमदाराची लोक, ना आमदार येतो या ठिकाणी, ना खासदार येतो, ना कुठला मंत्री, ना कोणी। यात गुरफटला जातो फक्त आणि फक्त सामान्य माणूस। आम्ही धर्माच्या नावाने एकमेकाला कापतोय, आम्ही धर्माच्या नावाने एकमेकाला मारतोय, आम्ही धर्माच्या नावाने एकमेकाची डोके फोडतोय, आणि दुसरीकडे आपल्याच बाजूची देश जी आज चांगल्या शिखरावरती जात आहेत। आम्ही एकमेकाची इथं धर्माच्या नावाने डोकं फोडतोय, त्याच ठिकाणी चांगलं एज्युकेशन, चांगलं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी वरती जर का काम केलं तर निश्चितच देश चांगल्या विकासाची एक चालना पकडेल, चांगलं विकास होऊ शकेल या देशाचं। मित्रांनो, आपल्याला सांगावं वाटते की बा हा देश सर्व जातीचं धर्माचं आदर करणारा आणि हा एक राष्ट्र जे आहे, हे एक देश जे आहे, हे संपूर्ण जाती धर्मांनी बनलेलं आणि सुंदर असं सुसज्ज हा देश आहे। या देशामध्ये कधीही प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं नाही की दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करा, दुसऱ्याच्या धर्मावरती चालून जा, दुसऱ्याचा अनादर करा, त्याच्यासोबत मारा झोडा, अशा पद्धतीने कधीच नाही सांगितलेलं। प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं की शांततेच्या मार्गाने प्रत्येकाचा आदर सन्मान करून ह्या ज्या काही गोष्टी आपण करतोय तर त्या गोष्टी त्यांनी ना कधीच प्रमोट केलं। आम्हाला आमचं रामराज्य
कशा पद्धतीने शिकवला जातोय हा एक प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, रामराज्य देशात असायला पाहिजे, परंतु अशा पद्धतीचं जर का रामराज्य असेल तर हे रामराज्य नकोसं वाटते. रामराज्य शांततेचं, महिलांचा आदर करणारं, त्या ठिकाणी दुसऱ्याच्याही धर्माचा आदर करणारं आणि दुसऱ्याचीही इज्जत करणारं असं रामराज्य पाहिजे. ह्या रामराज्यामध्ये कदाचित काय होईल कुणाला माहिती. तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटते, नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आणि आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.